गुड मॉर्निंग फ्रेंड्स. रेयांशवीची मम्मी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर काही व्यक्ती असे बोलणार असतात. बोलणार म्हणजे त्यांना लवकर ओळख करता येते आणि ते कोणत्या पण व्यक्तीशी लवकर ओळख करून घेतात. म्हणजे ते काय म्हणतात घुल-मिळून जातात. तसे असतात काही व्यक्ती त्यांना म्हणजे हे नाही राहत की हे अनोळखी व्यक्ती आहे की ओळखीचा व्यक्ती आहे. ते पटकन कुणाशी पण बोलून घेतात आणि म्हणजे ओळख करून घेतात. तर तशा व्यक्तींची लवकर ही ओळख होऊन जाते आणि त्या व्यक्तींसोबत माणसे पण लवकर जोडली जातात. पण काही व्यक्ती असे असतात कमी बोलणारे जसे की मी. मला कमी बोलायला आवडते. मी काही जास्त बोलत नाही. तर तसेच माझ्या ओळखीचे पण खूप कमी आहेत आणि फ्रेंड सर्कल पण खूप कमी आहे. पण जे बोलणारी व्यक्ती राहतात त्यांचा फ्रेंड सर्कल पण खूप जास्त असतो आणि ती व्यक्ती कोणाशी पण लवकर कनेक्ट होऊन जातात. पण माझ्यासारख्या ज्या कमी बोलणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना लोकांशी कनेक्ट व्हायला खूप वेळ लागते. म्हणजे आम्हाला असं समजतच नाही की समोरच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी कशी सुरुवात करायची, कुठून सुरुवात करायची अ, असा विचार डोक्यामध्ये येतो. पण आमच्यासारखे व्यक्ती म्हणजे ना समोरून कोणी बोलत असले तर आम्ही उत्तर देतोच. पण मला हेच नाही समजत की म्हणजे बोलण्यासाठी सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची. पण जे बोलणारे व्यक्ती असतात ते पटकन कोणत्याही एका गोष्टीवरून म्हणजे बोलण्यासाठी सुरुवात करत असतात. तर तसं माझं नाही आहे. मी खूप कमी बोलते आणि म्हणून मी लवकर लोकांशी कनेक्ट होत नाही आणि मग तसेच माझे ओळखी पण लवकर काही होत नाही. तर मी कालच पल्लवीचा व्हिडिओ बघितला. अ, पल्लवी म्हणजे तुम्ही ओळखतच असाल, प्रिया लाईफ ऑफ पियाज मम्मी. तर तिचा मी व्हिडिओ बघितला. तिच्या चॅनलला 3 वर्ष कंप्लीट झाले आणि तिने पहिला आपला व्हिडिओ YouTubeवरचा दाखवला होता. तर तेव्हा ती पण सांगत होती, की मी आधी कशी व्हिडिओ टाकत होती आणि किती कमी बोलत होती. पण मला आधी असं वाटायचं, की YouTubeवर सर्वजण किती छान-छान बोलतात आणि मला काही बोलता येत नाही. तर म्हणजे काय बोलायचं रोजच्या रोज डेलीमध्ये आपण तेच ते दाखवतो. तर काय बडबड करायची आणि काय बोलायचं हेच समजत नव्हतं. मग जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला पण तेव्हा मला वाटलं, की नाही सर्वांचं सुरुवातीला तसंच होतं. तसंच आपलं आहे. सुरुवातीला लोकांना समजतच नाही, की कसं बोलायचं, काय बोलायचं. तर तसंच माझं पण आहे आणि मला बोलणं म्हणजे समजतच नाही काय बोलू, काय नाही. तर म्हणूनच म्हटलं आज हा व्हिडिओ एक लाँग व्हिडिओ टाकून घ्यावा अ, आणि तुम्हाला पण सांगावं, की कसे बोलणारे व्यक्ती लवकर कनेक्ट होतात ना, न बोलणारे कसे म्हणजे राहून जातात आणि जे बोलणारे व्यक्ती आहेत अ, तर खरंच जे जास्त बोलतात, जास्त म्हणजे चांगलेच बोलतात, तर त्यांचं YouTube चॅनल खरंच लवकर कमी वेळात लवकर ग्रो झालेलं आहे आणि जे कमी बोलणारे व्यक्ती आहेत त्यांना खूप जास्त वेळ लागतो कनेक्ट होण्यासाठी. अ, तसंच माझं आहे. आता मी 2 महिन्यापासून व्हिडिओ टाकून राहिली. पण माझ्या मनात हाच प्रश्न येतो, की 1 मिनिटाचा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ टाकायसाठी पण मला विचार करावा लागत होता, की मी 1 मिनिटामध्ये काय बोलू, कशी बोलू? असाच माझ्या डोक्यामध्ये प्रश्न येत होता. मग नंतर मग मी जे व्हिडिओमध्ये दाखवतो मी त्याच्यावरच बोलत होती. असं मी आपल्या मनाने काहीच बोलत नव्हती. कारण का मला डोक्यात तेच येत होतं, की मी काय बोलू ना काय नाही. अं, तसंच. मग म्हणून मी आधी लाँग व्हिडिओ पण नाही टाकत होती. कारण की बोलण्याच्याच प्रश्नावरून. पण म्हटलं जाऊ दे. लाँग व्हिडिओ पण टाकणं जरुरीच आहे. कारण की त्याच्यामुळेच आपला वॉच टाईम वगैरे कंप्लीट होतो म्हणतात. तर आता 2 महिने झाले मी चॅनल सुरू करून जास्त झाले असते. पण अजून काही माझे तेवढे सबस्क्रायबर वाढले नाहीत आणि काही चॅनल वाटल्यास मागून पण सुरू केले तरी त्यांचे नाही का बोलण्यावरूनच असे लोकं कनेक्ट होऊन जातात. त्यांचं बोलणंच म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह असतं आणि माझ्यासारख्यांचं तर आता तुम्ही पाहूच शकता मी कशी बोलत आहे तर. पण काही नाही होऊन जाईन हळू-हळू
सवय. कारण की एकदमच माणूस काही शिकत नाही. आपण त्याच्यात उतरल्यावर ते हळू आपल्याला जमून जातं. तसे सुरुवातीला मला एडिटिंग वगैरे काही जमायची नाही. पण आता थोडी आपलं म्हणजे शिकणं सुरूच आहे. आणि माणूस असा एक हे आहे की तो शेवटपर्यंत शिकतच असतो. तर आपण म्हणजे मी पण आता शिकूनच राहिली. तर इकडे मी आपलं सकाळचं रुटीन दाखवत आहे. तर मी रेयान्स स्कूलमध्ये गेल्यानंतर सर्व काही करून घेतलं आणि यशवी ही खेळतच होती. झाडू पोछा करून घेतला आणि ह्या पोछाचा दंडा, जो दांडा राहतो तो तुटला. नंतर मग कपडे होते धुण्यासाठी, तर मग कपडे वगैरे धुवून वाळू टाकून दिले. आणि डोक्यात हाच विचार येत होता, की माझे सबस्क्रायबर वाढत नाही, व्ह्यूज येत नाही, कसं करायचं? पण जाऊ दे म्हटलं होईल हळू कारण की खूप सारे यूट्यूबर बघितले आहेत, की त्यांनी 5-5, 7-7 वर्ष मेहनत घेतली, तेव्हा त्यांचं म्हणजे यूट्यूब चॅनल ग्रो झालेलं आहे. तसंच आपलं पण होईल हळू म्हणून निराश नाही व्हायचं. पण कधी-कधी असं वाटते, की नाही व्ह्यूज नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाही, तर सोडून द्यावं. पण कधी-कधी वाटते, की नाही येत तर नाही येत. आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायचे. कारण की हार मानून चालत नाही. होतील हळू सर्व काही ठीक. अ, तर इकडे आमच्या यशवीचं हे खेळणं सुरू होतं आणि पूर्ण घरभर तिने पसारा करून ठेवला होता. मग तिचं किचन छान सेट करून दिलं ड्रेसिंग टेबलमध्येच. कारण का इथं काही सामान ठेवलं तर ती पूर्ण पसारा करून ठेवते. म्हणून मी आपलं सामान काही ठेवत नाही आणि तिचं किचन ड्रेसिंग टेबलमध्ये सेट करून ठेवलं. आणि ती म्हणत होती, की माझे पाय दुखत आहे. तर ती आपले पाय असे चेपत होती आणि म्हणत होती, की "तेल दे, मी पाय चोळतो." तर ते तिचं तेच करणं सुरू होतं आणि नंतर मग छान फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग छान केस वगैरे केले आणि तिला तेलाची बॉटल दिसली, तर मग ती त्याच्यासाठीच रडत होती. आणि तिचं असं राहते, की मी माझ्याच हाताने करतो आणि मीच स्वतः घेतो. तर तीच स्वतः तेल घेत होती आणि मग झालं खूप झालं नास झालं झालं करून ठेवते ती तेल. म्हणून मग मी काही तिच्या हातामध्ये देत नाही. बाहुल्यांना पण खूप लावून ठेवते. तिला बॉटल भेटली, की आम्हाला सर्व वस्तू वरती ठेवाव्या लागतात आणि बघा कशी ती हां तेल हां लावून हां राहिली. मस्त लावून आणि राहिली. आमच्या मॅडमला मेकअप करायला तर एवढा आवडते का हं, आता खूपच. पाय चोर. थोडासा जरी मेकअपचा बॉक्स दिसला, की म्हणते, की लिपस्टिक दे मला लावायला, लिपस्टिक दे. तर मला असं तिच्यापासून सर्व काही असं लपूनच ठेवावं लागतं. आणि मग तिचं तेल लावणं झाल्यानंतर मग कंगवा वगैरे घेतला आणि मग केस करून राहिली होती. मी करून देतो म्हटलं तर ऐकत नव्हती. नंतर मग मी म्हटलं तिला छान हेअरस्टाईल करून देतो, तर येऊन बसली आणि समोर कॅमेरा असला, की बस तिचा मॅडमचा चेहरा बिलकुल कॅमेराकडेच असतो आणि बिलकुल तिकडेच पाहत राहते. एवढं तिला मोबाईल बघायला आणि फोटो काढायला आवडते आणि आरशामध्ये स्वतःलाच पाहत राहते, मोबाईलमध्ये फोटो स्वतःचेच पाहते. तिला खूपच आवडते आणि मी केव्हा पण व्हॉईस ओव्हर करायला बसली, की हा कुठे कोंबडाच आहे पप्पाची ओरडत बाई? असतो. यशी. आणि यशी कोण आहे? कोणती आहे यशी? आजसाठी एवढंच. बाय.